पत्नीने दुसऱ्या विवाहातील अडसर दूर करण्यासाठी आपल्याच 2 वर्षांच्या चिमुकल्याला छतावरून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे। या प्रकरणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश श्रीमती जे.पी. पाटील मॅडम कोर्ट यांच्या न्यायालयात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 अन्वये खाजगी फौजदारी तक्रार केस फिर्यादी विक्रम कामूर्ती यांच्यातर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्याकडून केस दाखल करण्यात आली आहे। प्रकरणाची पार्श्वभूमी व मुख्य घटना या प्रकारे: फिर्यादी श्री विक्रम श्रीनिवास कामूर्ती व आरोपी क्रमांक 1 नयना माचरला यांचा विवाह 4 मे 2022 रोजी झाला। या वैवाहिक जीवनातून त्यांना अवनीश नावाचा मुलगा झाला। विवाहानंतर वैवाहिक वादांमुळे पत्नी 5 महिन्यांची गरोदर असताना घर सोडून निघून गेली। तक्रारदारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी अनेकदा नांदवण्याचा प्रयत्न केला, तसेच सोलापूर कौटुंबिक न्यायालयात नांदायला यावे असा खटलाही दाखल केला आहे। तक्रारदारास मिळालेल्या माहितीनुसार पत्नी नयना हिला घटस्फोट न घेताच दुसरे लग्न करायचे आहे। या बेकायदेशीर दुसऱ्या विवाहात 2 वर्षांचा निष्पाप मुलगा अवनीश अडसर ठरत असल्याने आरोपी क्रमांक 1 नयना, आरोपी क्रमांक 4 नितीन माचरला आणि आरोपी क्रमांक 5 अमृता माचरला यांनी बाळाला छताच्या उंचीवरून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला। या जीवघेण्या हल्ल्यात बाळ अवनीश याच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्याच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत। सर्व वैद्यकीय उपचारांचे कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत। स्थानिक पोलिसांकडून योग्य ती दखल न घेण्यात आल्यामुळे तक्रारदारांनी न्यायालयात धाव घेतली असून पुढील कलमान्वये कारवाईची मागणी केली आहे। निष्पाप बालकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने छतावरून ढकलल्याबद्दल खुनाचा प्रयत्न, अटेम्प्ट टू मर्डर, सर्व आरोपींनी मिळून बाळाला संपवून दुसरे लग्न लावून देण्याचा कट रचल्याबद्दल गुन्हेगारी कारस्थान, क्रिमिनल कॉन्स्पिरसी, BNS कलम 351 व 3.5 धमकी देणे व समान उद्देशाने कृत्य करणे, तर सर्व आरोपी विरुद्ध BNSच्या संबंधित कलमान्वये दखल घेऊन समन्स किंवा वॉरंट जारी करण्यात यावे व त्यांना कठोर शिक्षा व्हावी। बाळाच्या पुढील वैद्यकीय उपचारासाठी आरोपींना 5 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात यावा व बाळाच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे।